22 नोव्हेंबर रोजी सिन्नर तालुक्यातील मीठ सागरे, दापूर, माळेगाव, ठाणगाव, दातली, गुळवंच ग्रामीण दिव्यांग बांधवांना सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन ऑनलाईन सर्टिफिकेट काढण्यासाठी 60 दिव्यांग बांधवांना तालुका जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना सिन्नर तालुका ग्रामीण यांच्या वतीने नेण्यात आले। यावेळेत भाऊसाहेब सांगळे, प्रहार कामगार सिन्नर तालुका अध्यक्ष संदीप आव्हाड, प्रहार सिन्नर तालुका उपाध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना सिन्नर तालुका ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल सर्टिफिकेट ऑनलाईन काढले। दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत शरद शिंदे, प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हाध्यक्ष कैलास जातीर, प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका अध्यक्ष वैशाली अनवट, प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका महिला अध्यक्ष दिव्यांग बांधवांचे सिव्हिल सर्टिफिकेट घेताना उपस्थित होते। बाबासाहेब दशरथ कासार दिव्यांग प्रमाणपत्र व रेल्वे सवलत प्रमाणपत्र, राहुल मच्छिंद्र चतुर रेल्वे सवलत प्रमाणपत्र, प्रकाश काकड गुळवंच, नंदू काकड दापूर, वैष्णवी भापड दातली, अजित चांदोरे, संतोष कांडेकर, समाधान केकाण, पंढरीनाथ चांदोरे, भूषण कांडेकर हे देखील आले होते। त्यांनी सर्व दिव्यांग बांधवांना शरद शिंदे, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष यांनी दिव्यांग बांधवांना चहा पाणी केले आहे। काही लोक काय असतात, काही काय सांगतात की रेशन कार्ड काढायचं असेल तर 200 रुपये द्या, 400 रुपये द्या। हे 200 रुपये 400 रुपये या सरकारी योजना, याला कुठलाही पैसा लागत नाही आणि माझ्या दिव्यांग बांधवांनी याला कुठल्याही कोणाच्या सांगण्यावर बळी पडून न पडून आणि त्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, पण चांगल्या माणसाच्या वतीनंच घ्यावा। आमचे प्रहार दिव्यांग संघटना असेल, तसंच प्रहार जनशक्ती पक्ष असेल, आमचे संदीप भाऊ आव्हाड, तसेच आमचे भाऊसाहेब सांगळे, सुनील भाऊ जगताप, कैलास भाऊ दातीर हे सगळे जे काम करतात, एकजुटीनं सगळेजण काम करतायत। आज खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे, तर खूप अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे आणि असंच त्यांचं काम चालत राहो हे मला मनापासून वाटतं आणि खरंच धन्यवाद या सगळ्यांनाच। जय प्रहार, जय प्रहार। 10 ते 15 जण आज आणलेले आहे। हे फक्त शक्य झालं फक्त ते बच्चू कडू साहेबांमुळे झालं। आणि काही नांदूरचे, काही चाचचे, काही मीठसागरेचे हे अनेक बांधवांनी मला संपर्क साधला, भाऊ आमच्या अजून सर्टिफिकेट काढेल नाही। त्यांनी संपर्क साधून त्यांना मी आज आणले ग्रुपना सर्वेचे सर्टिफिकेट काढून व्यवस्थित त्यांचं काम झालं। सर्व दिव्यांग बांधव खुशमध्ये घरी चालले आहे। सर्व दिव्यांग बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवला। सर्व दिव्यांग बांधवांचे मनपूर्वक धन्यवाद व आभार। यावेळी पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप आव्हाड, दापूर।